देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। या प्रकरणात सीबीआयने दुसरा आरोपी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। धनंजय निवृत्ती लोखंडे वयवर्ष 26 असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडूक सेंटर परिसरातील रहिवासी असल्याचं समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार धनंजय लोखंडे यानं कर्नाटक राज्यातील मंगरुळ या ठिकाणी BAMS शिक्षण पूर्ण केलेलं आहे। तो मागील 4 ते 5 वर्षांपासून पुण्यातील वाघोली येथे वास्तव्यास होता। तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आणि कन्सल्टिंगचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। धनंजयचे वडील शाळेत क्लार्क म्हणून कार्यरत असून त्याला 2 भाऊ आहेत। तो गावाकडे क्वचितच येत असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं। दरम्यान काल सीबीआयचे एक पथक चौकशीसाठी राहुरी तालुक्यात आलं होतं। धनंजय लोखंडे याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कुटुंबियांना दिलेली आहे। तो असं काही करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली असून माध्यमांसमोर बोलण्यास कुटुंबियांनी नकार दिलाय। या प्रकरणाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। सध्या सीबीआय कडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून नीट पेपर फुटी रॅकेटच्या धाग्यादोऱ्यांचा शोध घेतला जात आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।